नमस्कार मंडळी. आम्ही ना रात्रभर सगळे कुरिअर पॅक करतो आणि सकाळी सकाळीच गाडी येते ना, म्हणजे आम्ही आधीच त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही सकाळी सकाळी या. मग सकाळी 8 वाजताच गाडी येते आणि ती आली की आधी सगळी घरातली आता साफसफाई करून घेतली. आता इथून पुढे या रूममध्ये अजिबात पसारा होणार नाही, कारण की आता मी दुसरीकडे जागा घेतली आहे ना, तर तिकडे सगळं शिफ्ट होणार आहे. तर आता तिकडे जाणार आहे सगळं. म्हणजे आतापासून इथे पसारा होणार नाही. काही जणांना असं वाटतं की आम्हाला या पसाऱ्यामध्ये किती कंटाळा येत असेल ना, म्हणजे रोज-रोज ते तोच पसारा त्याच पसाऱ्यात राहायचं. तर असं काहीच नाही. आम्ही सतत घर सगळेच मिळून साफ करायचो ना आणि सगळे मिळून आम्ही आमच्या याच रूममध्ये काम करतो ना, हॉलमध्ये. त्याच्यामुळे दिवसभर ते मुलांच्या थट्टा, मस्करी, त्यांचं जे काही कॉलेजचं रामायण याच्यामध्ये आमचा सगळ्यात मजेत सगळा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे उलट काहीच आम्हाला कंटाळा वगैरे यायचा नाही. उलट खूप मज्जा येत होती. पण आता काही जागा पुरत नाही म्हणून आता दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय. आणि काही ताईंना हे लाडू ऑर्डर करायचे आहेत, पण ते लाडू कोणते आहेत ते मी सांगितलंच नाही असं काही जणी म्हणतात. तर हा जो लाडू आहे ना, तो शेंगदाणे विथ ड्रायफ्रूट तो लाडू आहे. तो मी अगदी तिळाचा आपण जसा लाडू करतो ना, शेंगदाणे तिळाचा, तसाच मी तो करते. पण अर्धे शेंगदाणे आणि अर्धे ड्रायफ्रूट असा तो लाडू आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ज्या कोणाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी करा. आणि काल मी ना ऑर्डर कशी करायची हे सगळं तुम्हाला सांगितलेलं. तरीसुद्धा काही जणी फोन करत होत्या. परत फक्त मिस कॉल देत होत्या. त्यांची काय गैरसमज झाला ते मी सांगते तुम्हाला. तर मी काल असं सांगितलं होतं, जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर वर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे ना, तो WhatsAppवर टाका आणि फक्त हाय टाका. तर काही जणांना असं वाटत होतं फोनवर फक्त हाय टाकायचं. मग फोनवर फोन करत राहायचे ते मिस कॉल. तर असं नका करू. WhatsAppवर फक्त हाय टाकलत ना, तर तुम्हाला आपल्याकडेचे जेवढे लाडू आहेत ना, म्हणजे 5 प्रकारचे लाडू, 5 प्रकारचे मसाले, तूप हे सगळं तुम्हाला रेटसहित सगळं काही येऊन जाईल. मग ते तुम्हाला सगळं मिळालं ना, मग त्यातलं तुम्हाला जे हवं आहे ते निवडा आणि ते लिहून पाठवा तुम्ही आणि तुमचा ॲड्रेस पाठवा जेव्हा तुम्हाला घ्यायचं असेल तेव्हा आणि आम्ही स्कॅनर पाठवला ना, की त्याच्यावर मग पेमेंट करा. तर असं सगळं आहे. आता तुम्हाला कळलं असेल तर प्लीज कॉल नका करू प्लीज. हां आणि काही शंका असेल तर नक्कीच कॉल करा.